संजयनगर येथील स्फूर्ती सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांनी थेट घरात घुसून सविता कोळेकर या महिलेवर हल्ला केला। या हल्ल्यात महिलेच्या हातापायाला गंभीर जखमा झाल्या असून उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलाय। भटक्या कुत्र्यांनी घरात घुसून महिलेवर हल्ला केल्याने महापालिका विरोधात संतापाची लाट पसरली आहे। रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांवर भटके कुत्रे हल्ला करतात, मात्र आता नागरिकांच्या घरात घुसून कुत्रे हल्ले करत असल्याने नागरिक घरी तरी सुरक्षित आहेत का असा सवाल आता करत आहेत। रविवारी दुपारी संजयनगर येथील स्फूर्ती सोसायटीमध्ये सविता कोळेकर या घरी झोपल्या होत्या। यावेळी घराचा दरवाजा उघडा होता। 5 ते 6 कुत्र्यांनी घरात प्रवेश करत महिलेवर हल्ला चढवला। त्यांच्या हातावर, पायावर आणि इतर अंगावर कुत्र्यांनी जबरदस्त हल्ला केला, त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या। त्यांना शेजारच्या लोकांनी तातडीने पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केलं। उपचार सुरू असले तरी त्या घरात रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याची दृश्य अंगावर शहारे आणणारी होती। दरम्यान या प्रकरणामुळे संजयनगर परिसरात संतापाची लाट पसरली आहे।